येत्या 10 तारखेपासून राज्यासह देशामध्ये कांद्याचे दर कडाडणार, शेतकऱ्यासाठी उजाडणार आनंदाचा दिवस, शेतकऱ्याला मिळणार त्याच्या कष्टाचं मोल। प्रचंड मेहनत करून शेतकऱ्यानं पिकवलेला हा जो काय कांदा आहे, त्या कांद्याचे दर सध्या त्या ठिकाणी वाढलेला आहे आणि यामुळे शेतकरी हा आनंद दिसतोय। महिनाभरापूर्वी झालेली अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे झालेलं कांदा पिकाचं नुकसान आणि त्यामुळे बाजारामध्ये कमी झालेली कांद्याची आवक, या सगळ्या गोष्टींमुळे आज राज्यातील ज्या काय बाजार समिती आहेत, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, नाशिक, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर यामध्ये कांद्याला सरासरी 16 ते 18 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। अगदी त्या ठिकाणी सर्वाधिक जो काय भाव मिळतोय तो सोलापूर बाजार समितीमध्ये मिळतोय 3200 रुपये प्रति क्विंटल। नोव्हेंबर महिन्यात देखील त्या ठिकाणी अशा काही गोष्टी घडणार आहेत की ज्यामुळे त्या ठिकाणी कांद्याला थेट 3000 रुपये एवढा सरासरी भाव मिळणार आहे आणि हे चित्र आपल्याला येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत त्या ठिकाणी पाहायला मिळेल। नेमकं कांदा बाजार भावात असं काय घडणार आहे, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब देखील करा। शेतकरी बंधूंनो, कांद्याचे जे काय दर आहे ते मुख्यत्वे करून अवलंबून असतात ते म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्या गणितावरती, आणि हे गणित सध्या शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करते। त्यामुळे सध्या त्या ठिकाणी आपण जर का पाहिलं तर सोलापूर बाजार समितीमध्ये जो काय लाल कांदा आहे, त्या लाल कांद्याला सर्वाधिक दर 2400 रुपये इतका मिळतो। यासोबत आपण जर का पिंपळगाव, बसवंत मध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी कांद्याला 2700 रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव मिळतोय। यानंतर महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कळवणमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कांद्याला 2575 रुपये प्रति क्विंटलचा त्या ठिकाणी दर मिळतोय। याशिवाय विदर्भामधली जी काय महत्त्वाची बाजार समिती आहे तिथे आवक नेहमी त्या ठिकाणी कमी असते, ती म्हणजे त्या ठिकाणी चंद्रपूर। आता चंद्रपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव मिळतोय। याशिवाय सोलापूर बाजार समितीमध्ये पांढऱ्या कांद्याला त्या ठिकाणी 3100 रुपयांचा दर मिळतोय। एकंदरीतच आपण जर का पाहिलं तर कांद्याचे जे काय दर आहेत ते आता राज्यामध्ये वाढलेले आहे। जर आपण आठवडा बाजारामध्ये जरी पाहिले तरी कांद्याला आता त्या ठिकाणी 30 ते 35 रुपये प्रति किलोचा त्या ठिकाणी दर मिळतोय। याशिवाय नोव्हेंबर महिन्यात भाववाढ होणार हे त्या ठिकाणी आता नक्की आहे, कारण की दिवाळीपासून ते आतापर्यंत त्या ठिकाणी कांद्याच्या बाजारामध्ये जवळपास 50% वाढ झालेली आहे आणि यामध्ये दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जो काय त्यांच्याकडे साठवलेला कांदा होता तो कांदा त्या ठिकाणी विकला आणि त्यामुळे आता उन्हाळा कांदा त्या ठिकाणी संपला। जवळपास तो जो काय कांदा राहिला आता 10 ते 15% अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे त्या ठिकाणी शिल्लक राहिला आहे। याशिवाय महिनाभरापूर्वी जी काय अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमुळे खरीपाच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान झालं। जो काय खरीपाचा कांदा आहे तो त्या ठिकाणी शेतामध्ये सडला गेला आणि यामुळं जो कांदा त्या ठिकाणी उरलाय त्याही कांद्यावरती त्या ठिकाणी करपासारखा रोग असेल किंवा मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झाला आणि तोही कांदा त्या ठिकाणी संपला गेला। आता जो काय कांदा मार्केटमध्ये त्या ठिकाणी येणार आहे त्या कांद्याला त्या ठिकाणी अजून महिनाभर तरी त्या ठिकाणी उशीर आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी महिनाभर त्या ठिकाणी कांद्याचे हे जे काय बाजारभाव आहेत हे या सरासरी त्या ठिकाणी रेंजमध्ये त्या ठिकाणी टिकू शकतात। याशिवाय अजून जर का आपण पाहिलं तर रब्बीच्या कांद्याची जी काही लागवड आहे तर रब्बीच्या कांद्याची लागवड अजून पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी सुरू झालेली नाही। तर जो काही लेट खरीपाचा कांदा आहे तो लेट खरीपाचा जो काही कांदा आहे तो अजूनही त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल होणार नाही। शिवाय जरी तो दाखल जरी झाला तरी त्याची जी काय क्वालिटी आहे ती अत्यंत त्या ठिकाणी चांगली नसणार आहे, कारण की त्याच्यावरती त्या ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा प्रादुर्भाव झाला, शिवाय रोगांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आहे। त्यामुळे या कांद्याला त्या ठिकाणी कमी बाजारभाव मिळतील अशी त्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला जात आहे। आपण जर का निर्यातीची स्थिती जर का बघितली तर निर्यातीचे दर सुद्धा त्या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत हे बदललेले आहे। यामुळे कांद्याला परदेशात देखील चांगला बाजारभाव मिळतो। एकंदरीतच काय की हा जो काय बाजारभाव आहे आता 18 ते 20 रुपयाच्या दरम्यानचा, हा येत्या 10 ते 12 दिवसामध्ये त्या ठिकाणी 30 रुपयांच्या आसपास सरासरी जाईल असा त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने अंदाज व्यक्त करण्यात येतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जर का कांदा अजूनही शिल्लक असेल तर रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी कांदा विक्रीचं नियोजन करणं हे तुमच्यासाठी अत्यंत नफ्याचं त्या ठिकाणी ठरू शकतं, जेणेकरून तुमचं भांडवल आणि तुमचे कष्ट याशिवाय तुम्हाला 4 पैसे त्या ठिकाणी या माध्यमातून मिळून जातील। त्यामुळे रोजचे बाजारभाव पाहून तुम्ही त्या ठिकाणी कांदा विक्रीचं नियोजन हे करू शकता।